नमस्कार, मी हर्षदा क्षीरसागर BR न्यूज चॅनल प्रस्तुत BR कट्टा या विशेष लोकप्रिय आणि दर्जेदार कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करते। आता मी म्हटलं तसा हा कार्यक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय आणि दर्जेदार होत चाललाय। दर्जेदार तर तो आहेच, कारण आमच्याकडे जे गेस्ट येतात ते त्यांच्या मनातलं बोलतात, आमच्याशी छान गप्पा मारतात, आमच्या आणि नागरिकांच्या मनातल्या प्रश्नांना ते अगदी दिलखुलासपणे उत्तर देतात। अनेक गुपितं इथे उलगडली जातात, अनेक कोडी सोडवली जातात आणि नागरिकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आमच्या मार्फत त्यांना मिळतात। आज आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत आपल्या सगळ्यांचं लाडकं युवा नेतृत्व, शहर मध्यच्या आमदार प्रणितीताई शिंदे। प्रणितीताई शिंदे म्हटलं की स्मार्ट चेहरा नजरेसमोर येतो। स्मार्ट चेहरा त्याबरोबरच त्यांचा वैचारिक स्मार्टनेस ही दिसून येतो। आता मी म्हटलं त्याप्रमाणे त्या युवा पिढीचं नेतृत्व करतायत। व्हॉइस ऑफ युथ असं म्हणलं तरी त्यांना वावगं ठरणार नाही। त्यांना सगळ्या आपल्या प्रत्येक पिढीतले प्रश्न त्यांना अवगत आहेत। प्रत्येक तळागाळातले लोक, प्रत्येक युवा पिढी, तसंच अगदी बालकांपासून ते वयोवृद्ध वयस्कर लोकांपर्यंतचे प्रश्न त्या हिरिरीनं सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्याचा सखोल अभ्यास करतात, तसंच त्याचं पाठपुरावा करतात आणि कित्येक त्यांच्या पाठपुराव्याला आजवर यश मिळालेलंही आपण बघतो। नुसती शिंदे साहेबांची कन्या असा त्यांचा उल्लेख आता मला वाटतं राहिलेला नाहीये। त्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वानी त्यांचं एक वेगळं त्यांच्याभोवती लोकप्रियतेचं वलय निर्माण केलंय, आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा निर्माण केलाय। तर मी पण त्यांच्याबरोबर गप्पा मारायला उत्सुक आहे। अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत, आमच्या सर्वांच्या मनात आहेत आणि तुमची ही उत्सुकता जास्त न टाळता आपण सुरुवात करूया ताईंबरोबरच्या संवादाला। मी BR न्यूज चॅनलचे संपादक संचालक मनीष केत सर यांना विनंती करते की त्यांनी संवादाला सुरुवात करावी। ताई, आपलं BR कट्ट्यावर स्वागत। धन्यवाद। आपण राजकारणात कधी आणि कशा आलात? 2009 ला माझं पहिलं इलेक्शन होतं आणि त्याच वेळेस आमदारकीची निवडणूक मी लढली। पण 2009च्या आधी 2004 मध्ये मी जायजुई माझी संस्था स्थापन केली। त्या माध्यमातून आम्ही महिलांना आणि युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला। पण अर्थात जेव्हा मी जायजुईची सुरुवात केली तेव्हा मला माहिती नव्हतं किंवा वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईन आणि तो प्लॅन पण नव्हता। म्हणजे बरेच जण संस्था सुरू करतात, समाजकार्य करतात, पण त्याला पार्श्वभूमी राजकारणात यायच्या आधी पार्श्वभूमी एक असते की नाही आपल्याला पुढे जाऊन हे करायचंय म्हणून आपण हे केलं। पण तसं माझ्या मनात काही नव्हतं। 2009च्या इलेक्शनच्या 6 महिन्या अगोदर माझ्या मनात हा विचार आला आणि हा मी माझ्या वडिलांना जाऊन सांगितला। तेव्हा ते शॉक झाले। त्यांची इच्छा नव्हती की मी राजकारणात यावं, कारण का ऑफकोर्स त्यांनी राजकारणातले चांगले आणि वाईट दिवस बघितलेत, चांगले आणि चांगली नसणारी माणसं बघितलेत, म्हणून एक प्रकारचं त्यांच्या मनात हे होतं। पण शेवटी निवडणूक लढायच्या आधी अनेक गोष्टी केल्या जातात, अभ्यास केला जातो की लढावं का नाही आणि जिंकून येण्याची क्षमता आहे का नाही। त्याच्यामध्ये जरा बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रिप्लाय आला, कारण ऑफकोर्स माझं काम मी करण्याचा प्रयत्न केला होता, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून असा निर्णय घेतला की आणि मी ती इलेक्शन लढली आणि लोकांनी मला साथ दिली, आशीर्वाद दिला आणि एक बलाढ्य नेतृत्वाला वर पराभव करून लोकांनी मला तिथे आधार देऊन मला निवडून आणलं। उज्ज्वलाताईंचा लोकसभेला पराभव झाला आणि आपण शपथ खाल्ली की मी राजकारणात येणार, तर ते खरं आहे का? नाही, असं काही नव्हतं। असं बदला घेण्याचं जे वक्तव्य असतं किंवा राजकारण आमच्या फॅमिलीत तरी कधीच होत नाही आणि तसे आमचे संस्कार आणि शिकवण नाही आहे। पण अर्थात तो पराभव सगळ्यांना कुठेतरी अनएक्सपेक्टेड होता, कारण का साहेब मुख्यमंत्री होते आणि कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आम्ही ते फॉर ग्रांटेड घेतलं की नाही निवडून कोणी, आम्ही डिटेलमध्ये जाऊन त्याचा अभ्यास केला नव्हता। आम्हाला बऱ्याच जणांनी अंधारात ठेवलं होतं की वातावरण थोडंसं हे असू शकतं म्हणून, पण ते वाईट वाटलं। पण त्याच्यानंतर मग साहेब गव्हर्नर झाले आंध्र प्रदेशचे, पण तेव्हा पण साहेबांचा संपर्क तुटला नाही सोलापूरशी आणि तेव्हा मी संस्था, कारण का साहेबांनी एवढं काय केलं होतं ह्या शहरासाठी, ह्या जिल्ह्यासाठी, तर ते असंच आपण कशाला वाया घालावं म्हणून मी ती संस्था चालू केली। असं ह्याचा वचपा कुठेतरी काढायचा आहे किंवा असं हे कधीच आम्ही ठरवलं नव्हतं। लोक आशीर्वाद देत गेले आणि अजूनही
कृतज्ञतेची भावनाच आमच्या सगळ्यांच्या मनात. जाई जुईच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवलेत? जाईजुईच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबवायची संधी आम्हाला मिळाली आणि हे सगळे जे उपक्रम होते ते लोकांनी जे फीडबॅक दिलं की ताई असं झालं पाहिजे, असं व्हायला पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही सगळं प्लॅनिंग करत गेलो. मग महिला बचत गटांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा विषय असेल, त्यांना फक्त आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही पण मानसिक दृष्ट्या पण सक्षम करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न राहिला. युवकांसाठी जॉब फेअर आम्ही सातत्याने ऑर्गनाईज करत राहिलो. त्या माध्यमातून जवळजवळ दरवर्षी 1000-1500 युवकांना संधी मिळाल्या. त्याच्यानंतर बीडी कामगार महिलांसाठी पर्यायी रोजगार म्हणून आम्ही शिवणकाम त्या ठिकाणी युनिट चालू केले. त्याच्यानंतर आमचा एक BPO होता जिथे आम्ही डिजिटायझेशन युवकांना करण्याची संधी त्या ठिकाणी दिली. त्यानंतर शिबिर जाईजुईच्या माध्यमातून खूप होत असतात, कारण संजय गांधी निराधार योजना असेल, रेशन कार्ड असेल, हे अजूनही पाहिजे तेवढं लोकांना सोपं वाटत नाही आणि मध्ये एजंट्स खूप येतात. म्हणून ते एजंटगिरी बंद करण्यासाठी किंवा जो तिसरा मधला माणूस असतो ती प्रक्रिया बंद करण्यासाठी आम्ही डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचलो शिबिराच्या माध्यमातून आणि त्यांना त्या माध्यमातून देखील मदत करण्याचा प्रयत्न केला जाईजुईच्या माध्यमातून. 2 टर्म झालात आपण आमदार आहात, यामध्ये कोणकोणते विकास कामं आणि किती निधी खेचून आणलात? अर्थात पहिल्या टर्म मध्ये आमचं सरकार होतं म्हणून त्यावेळेस निधी आणणं खूप सोपं गेलं आम्हाला आणि नगरोत्थान सारखी ड्रेनेज आणि रस्त्यासाठी आम्ही जवळजवळ 600 कोटी महानगरपालिकेमध्ये निधी खेचून आणू शकलो. त्यानंतर युवकांसाठी UPSC MPSC सेंटर, कारण का सोलापूरचे सगळे युवक हे पुणे किंवा मुंबई किंवा दिल्लीला जातात आपल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी. म्हणून माझं स्वप्न होतं की सोलापुरातच एक UPSC सेंटर MPSC सेंटर केलं पाहिजे. तर त्यासाठी पण निधी आणली आणि ते आता त्याचं बांधकाम सुरू आहे. त्यानंतर अनेक म्हणजे मला असं वाटत नाही की आमदार निधी फक्त बोर्ड लावण्यासाठी जिथे मोठी कामं आहेत, सभागृह सभामंडप, उलट पहिल्या टर्म मध्ये मी असं निश्चित केलं की मला सभामंडप सभागृह जास्त करायचे नाहीयेत, कारण का पायाभूत सोयी सुविधा जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत हे मोठं दिसणारी कामं करण्यात अर्थ नाही. तर ठिकठिकाणी गल्ली बोळ्यात जी 25 वर्षापासून पेंडिंग कामं होती ती मी करण्याचा प्रयत्न केला. आपले MIDC आणि पूर्व भाग जो माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे, कामगार तिथे पण कोणी लक्ष दिलं नव्हतं. तर तिथे तिकडचे देखील मोठे रस्ते नगरोत्थानच्या माध्यमातून आम्ही केलेत आणि ते देखील पूर्ण झाले. ड्रेनेजची महत्वाची कामं तुम्हाला माहिती आहे की माझ्या पहिल्या टर्ममध्ये कॉलेरा सारखी इथे मोठं एपिडेमिक झाला होता आणि त्याच्यात जवळजवळ 20 जण मृत्युमुखी पडले होते, कारण का ती जी लाईन होती ती कुजलेली आणि त्याच्यामुळे ड्रेनेज आणि चांगलं पाणी तिथे मिश्रित झालं. तर त्याच्यानंतर लगेच 10 कोटी आणून ती लाईन आम्ही बदलली आणि त्याच्यानंतर असे प्रसंग आले नाही आहेत टचवूड. तर अनेक अशी कामं करण्याची मला 10 वर्षामध्ये संधी, म्हणजे आता 7 वर्षात संधी मिळाली. आणि ऍक्च्युली जेव्हा मी 2009 मध्ये आमदार झाली तेव्हा बॅकलॉग अनुशेष ज्याला आपण म्हणतो तो इथे खूप होता. मागच्या 15 वर्षात फारशी विकास कामं झाली नव्हती, कारण का आधीचे लोकप्रतिनिधी मला असं वाटतं जास्त करून मोर्चा आणि अर्थात त्यांची ती आयडिओलॉजी होती की कम्युनिस्ट आयडिओलॉजी असल्यामुळे त्याच्यावर जास्त फोकस केलं, पण विकास कामांकडे जास्त लक्ष नाही दिलं. तर 15-20 वर्षाचा बॅकलॉग क्लिअर करायला 10-15 वर्ष लागतातच, 5 वर्ष कमी पडतात. म्हणून मला नेहमी वाटतं की एका लोकप्रतिनिधीला स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी कमीत कमी 10-15 वर्ष लागतातच. तर तो बॅकलॉग आम्ही जवळजवळ 50 ते 60% 5 वर्षात कम्प्लीट करायचा प्रयत्न केला आणि आता अजून अर्थात पुढे कामं खूप करायचे आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतात ते सुधारायचं आणि युवकांना संधी देण्याचे हे 2 गोल माझ्या समोर आहेत. आणि ऑफकोर्स स्वच्छता सर्वात मोठा, पाणी असून सुद्धा पाण्याचं नियोजन नाही, हे 4-5 हा फोकस माझ्या कामामध्ये राहील. अंदाजे किती कोटी निधी खर्च करण्यात आला? मला असं वाटतं जवळजवळ नगरोत्थान, कारण का तो आम्ही आणला खेचून, त्यानंतर आम्हाला विशेष निधी दरवर्षी मिळत गेला, त्यानंतर आमदार निधी होता, जवळजवळ मला असं वाटतं 600 कोटीची कामं आम्ही करू शकलो. जाईजुईच्या संघटनेबाबत माझा प्रश्न आहे. आमदार झाल्यानंतर जाईजुईची घोडदौड मंदावल्यासारखं वाटतं, त्याबद्दल काय म्हणतात?
आमदार झाल्यानंतर आमदारकीवर माझा फोकस तुम्ही फोकस केलात, पण जायजुईचं काम नेहमीच, कारण का जायजुई ज्याला फर्स्ट लव्ह म्हणतात ते नेहमीच माझ्या जवळचं राहील. आणि मी कॉन्शियस प्रयत्न अजूनही करते की मला जायजुई आणि माझं राजकीय काम मिक्स नाही करायचंय, कारण का जसं मी म्हणाली जायजुईची सुरुवात ही राजकारणासाठी नव्हती आणि मी राजकारण करत नाही अजून, मी अजूनही समाजकार्य करायचाच प्रयत्न करते आणि तो शेवटपर्यंत मी राजकारण नाही समाजकार्यच करीन. म्हणून जायजुईची माझी ओळख वेगळी आहे आणि ती वेगळी राहील आणि जायजुईच्या माध्यमातून माझं काम नेहमीच चालत राहील. फक्त ते प्रत्येक वेळेस मी फोकसमध्ये आणत नाही किंवा त्याला फोकसमध्ये आणलं जात नाही, पण काम बॅकग्राऊंड मध्ये चालूच आहे. आता आपण सुरुवातीच्या गप्पा प्रणितीताईंबरोबर मारल्या. शिंदे साहेबांची खरं तर त्यांनी राजकारणात यावं अशी इच्छा नव्हती असं त्या म्हणाल्या, पण त्यांनी एक स्वतःच्या मनाशी ठरवलं होतं. आणि आता तुम्ही म्हणालात की जाईजुईचं तुमचं काम चालूच आहे. मला वाटतं जाईजुई फुलांची नाव आहेत, त्याचा सुगंध अगदी छान तुम्ही पहिल्यांदा समाजकारणात दरवळलात. तर त्याचबरोबर आता राजकारणातही तुमची घोडदौड तशीच सुरू आहे. अगदी बेसिक कामं तुम्ही पहिल्यांदा केलीत, म्हणजे जी ड्रेनेज सिस्टीम किंवा लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा त्यांना द्यायला हव्यात त्याच्यावर तुमचा भर आहे, ती खरं तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि अशीच अनेक कामं पुढेही तुमच्या हातून घडतील. तर आता आपण पुढच्या गप्पा अशा चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमात घेऊयात इथे एक छोटीशी विश्रांती. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 कार्यक्रमात ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. युवा आम्ही मतदार आणि युवा आमच्या आमदार हे घोषवाक्य घेऊनच ताई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यानंतर त्या निवडून आमदार झाल्या आणि आता कामांच्या माध्यमातून लोकप्रिय आमदारही झाल्यात. तर अशाच गप्पा त्यांच्याबरोबर या भागातही सुरू ठेवणार आहोत. परत एकदा सुरुवात करूया मनीष सरांपासून. आमदार प्रणिती शिंदे या कोणाचंच ऐकत नाहीत, स्वतःच म्हणणं खरं करतात असा आपल्याला आरोप आहे. मी लोकांचं ऐकते आणि जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचं ऐकते, पण मला माहिती आहे माझ्यावर आरोप आहे काही आमच्याच पक्षाची कदाचित लोक जवळची असं म्हणत असतील जे श्रेष्ठ आहेत जे दिग्गज आहेत आणि मी ते स्वीकारते आणि मला ते सुधार त्याच्यावर करायचं. अर्थात पहिला टर्म होता, आपण सगळे अनुभव घेत असतो, माझी पहिली वेळ होती, पण काही लोकांना पटत नाही की मी डायरेक्ट लोकांच्या संपर्कात असते किंवा डायरेक्ट जे सर्वसामान्य नागरिक मला येऊन सांगतात, जसं मी म्हणतो मधला माणूस गळला जातो, तर काही लोकांना ते पटत नाही. पण मला असं वाटतं राजकारणात टिकण्यासाठी किंवा राजकारणात एकंदरीत असं चालत नाही, तर त्याबद्दल मी तो सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. आणि मी एवढीच विनंती करते की माझ्याबद्दल काही असेल किंवा माझ्या वागण्यात काही असेल तर मी लोकांना विनंती करते की एकमेकांना सांगण्यापेक्षा मला येऊन सांगणं नेहमी बरं असतं. ताई, शिंदे साहेब संयमी नेतृत्व आणि आपण आक्रमक सडेतोड, हा विरोधाभास कसा? मला असं वाटतं काही प्रमाणात थोडंसं अग्रेशन नेहमी उपयोगी ठरतं आणि विरोधी पक्षात मध्ये असल्यावर ते थोडंसं उपयोगी ठरतं. मला असं वाटतं, पण त्याचे डिसएडव्हान्टेज पण असतात, त्याचा नेहमी फायदा नसतो. मला असं वाटतं फायदा कमीच असतो आणि म्हणून साहेब सगळं व्यवस्थित संयमाने घेतात. ते त्यांचे अनुभव एवढा आहे आणि म्हणून ते एवढे वर्ष राजकारणात इथपर्यंत येऊ शकले. जसं मी मगाशी म्हणाली, तो डिसएडव्हान्टेज असू शकतो, तर मी ऑफकोर्स सुधारायचा, म्हणजे आधी मी खूप
लवकर चिडायची वगैरे हे आहे, पण आता ते सुधारायचा प्रयत्न करते. पण काही प्रमाणात मला असं वाटतं आक्रमक आताच्या काळात, कारण का काळ आणि वेळ बदलत असतो, त्यावेळेस लोक, प्रसंग, राजकारण वेगळं होतं. आता थोडंसं वेगळं झालंय आणि मीडियामुळे किंवा माहितीच्या अधिकारामुळे लोक खूप जागृत झालेत. तर त्याच्यामुळे थोडीशी आणि जे सत्तेत आहे ते ऐकत पण नाही आहेत, विरोधकांचा आवाज दाबायचा प्रयत्न करतायत. तर अशा काळात मला असं वाटतं थोडं आक्रमक राहणं महत्वाचं आहे, पण ऑफकोर्स बॅलन्स असायला पाहिजे जो आपण करायचा प्रयत्न करतो. ताई, पुढचा प्रश्न असा आहे, आपल्या मतदारसंघात नव्हे तर सोलापूर शहरामध्ये गरजू नागरिकांसाठी आपण एक पॅरलल यंत्रणा उभी केलेली आहे. ती यंत्रणा कशा प्रकारे काम करते? पॅरलल यंत्रणा असं नाही, पण मला असं वाटतं त्यांच्यासाठी काम सोपं करण्यासाठी, कारण प्रशासनामध्ये पण इच्छाशक्ती असायला पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला ती दिसून येत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचायला बऱ्याच गोष्टी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिस्टम, त्याच्या सिस्टमचा दोष असल्या, सिस्टममध्ये काही लूप होल्स ज्याला म्हणतात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना आणि सुविधा पोहोचू शकत नाही, ज्या मुळात त्यांच्यासाठी आहेत. ते सोपं करण्यासाठी नेहमीच मी प्रयत्न करत असते आणि त्याला तुम्ही पॅरलल यंत्रणा म्हणत असाल, पण ते लोकांच्या सुविधेसाठी पॅरलल यंत्रणा उभं करण्यास काही हरकत नाही असं मला वाटतं. ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केली, त्या नोटाबंदीनंतर देशभरात बरेच परिणाम दिसून आले. सोलापुरातील कष्टकऱ्यांवर किंवा विडी कामगारांवर काय याचा परिणाम झालाय? बरेच परिणाम, म्हणजे बरेच वाईट परिणाम दिसून आले असं मला वाटतं त्या ठिकाणी. आणि सर्वात जास्त फटका गोरगरिबांना, कामगारांना, मजुरांना, महिलांना, शेतकऱ्यांना बसला आहे. स्वतःचेच पैसे बँकेतून काढण्यासाठी आपल्याला रांगेत उभं राहावं लागतं आणि तिथे पोहोचल्यानंतर ते पण स्वतःच्या कमाईचे, मेहनतीचे पैसे, पण त्याच्यावर पण लिमिट आहे. हे असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी म्हणाल्याप्रमाणे पहिला देश असेल जिथे ह्या प्रकारची हुकुमशाही चालू आहे की आपलेच पैसे आपण काढू शकत नाही बँकेतून. तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथे यंत्रमाग आणि बीडी कामगार एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, पण विड्रॉलवर 25,000ची बंदी असल्यामुळे त्यांचे मालक विड्रॉ करू शकले नाही आणि त्याच्यामुळे त्यांना डेली रोख रक्कम त्यांच्या हातात नाही मिळू शकली. हे जवळजवळ अजून 2 महिने झालेत, अजून पण ह्याच्यावर सुधारणा नाहीये. सर्वात जास्त फटका त्या कामगारांना भेटलाय जे असंघटित आहेत आणि आपल्या देशात कमीत कमी 7% ही असंघटितच चळवळ आहे. तर फक्त सोलापुरात नाही, देशभरात. सोलापुरात महिला बचत गट, त्यांचे जे मायक्रो फायनान्सची लोक आहेत, SKS अनेक आहेत, अशा मला असं वाटतं 18 कंपनीज आहेत सोलापुरात. ते लोक पण, त्यांचा काही दोष नाहीये, वरून डायरेक्शन्स येतात. मी नेहमी म्हणते की अधिकारी आणि सगळे मायक्रो फायनान्सची लोक कठपुतली आहेत सरकारच्या हातात. तर ते येऊन महिलांच्या उरावर बसतात की आम्हाला पैसे द्या, पण नोटा नाहीच आहे तर काय देणार महिला. तर त्या 2 महिलांनी इथे आत्महत्या पण करण्याची प्रयत्न केला. मग आम्ही कलेक्टर ऑफिसवर त्यांचा मोर्चा घेऊन गेलो आणि थोडीफार स्थगिती तिथे त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. पण एकंदरीत खूप मोठा फटका बसलाय ह्या नोटाबंदीचा आणि जे टार्गेट करतायत की काळा पैसा ह्याच्यातून कमी होईल, ते तर झालं नाहीये. ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्याचं ऑलरेडी सेटिंग केलंय. काही लोकांनी सोनं खरेदी, ज्याला बुलियन म्हणतात, त्याच्यात घातले. काही लोकांनी तो बाहेर गावी पाठवला आणि काही लोकांनी प्रॉपर्टी विकत घेतले. तर हे रांगेत उभे राहणारे काय, यांच्याकडे काय काळा पैसा नाहीये. आणि मला असं वाटतं मोदीजी फक्त फोटो काढण्यातच मग्न असतात. म्हणजे जो माणूस, जो पंतप्रधान स्वतःच्या 90 वर्षाच्या आईला फक्त फोटो ऑपरेशनसाठी, फोटो ऑपसाठी रांगेत उभा करतो, अशा एका पंतप्रधानाकडून काय अपेक्षा आपण ठेवणार. आणि जो स्वतःच्या आईची काळजी घेऊ शकत नाही, तो ह्या देशातल्या तमाम महिला भगिनींची कशी काळजी घेईल, हा प्रश्न नेहमी माझ्या मनात येत असतो. प्रणिती शिंदे या लोकसभेला उभारणार अशी नेहमी चर्चा असते. नाही, मी आमदार म्हणून खुश, आणि जसं मी म्हणाली 15-20 वर्ष तरी आपला ठसा त्या ठिकाणी कामासाठी, सत्तेसाठी मी राजकारणात आली नाही. लालबत्तीच्या गाड्या आणि सत्ता लहानपणापासून मी खूप बघितल्या, पण राजकारणाकडे बघण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला पाहिजे. आणि लोकांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची जी गॅप आहे ती कमी झाली पाहिजे. कारण का शेवटी निवड, जे लोक आपल्याला निवडून येतात त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये मोठी गॅप असली तर उपयोग काय, मग लोकशाहीचा अर्थच राहणार नाही. शेवटी ते आहेत म्हणून आम्ही आहोत. तर तो गॅप कमी करण्यासाठी युवकांचा कल
राजकारणाकडे वाढवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि राजकारणाच्या माध्यमातून पण चांगली कामं होऊ शकतात, राजकारणाचा वापर लोकांच्या हितासाठी होऊ शकतो, हे कुठेतरी सिद्ध करण्यासाठी मी राजकारणात आहे. तर विधानसभा लोकसभा लढवावी आता आहे आणि पुढे जास्त पावर असावा हे कधीच माझा फोकस नव्हता. कामं झाली पाहिजेत, जी कामं आपण प्रॉमिस केली आहेत, आश्वासन दिले, ती कामं झाली पाहिजेत, हाच माझा शेवटपर्यंत फोकस राहील. आणि माझ्यामुळे, मी निवडून आल्यामुळे लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, हेच माझं शेवटपर्यंत माझा प्रयत्न आहे. खरं आता ताईंनी सांगितलं की लोकांसाठी त्यांना त्या राजकारणात आल्यात आणि त्यांना लोकांसाठी काम करायचंय. आणि आपण मगाशी चर्चा केली तसं त्या ॲग्रेसिव्ह वाटतात काही गोष्टीत, पण मला वाटतं की काही गोष्टीत ॲग्रेसिव्ह आत्ताच्या डिजिटल जमान्यात असणं अत्यावश्यक आहे आणि त्यानुसारच कामं हल्ली होतात. आणि तुम्ही म्हणाला तसं विडी कामगारांसाठी त्यांना रोख रकमा मिळण्यासाठी मी मगाशी म्हणल्याप्रमाणे त्यांच्या तळागाळात जाऊन त्यांच्या प्रश्नांवर तुम्ही विचार करता, त्याचा पाठपुरावा करता आणि त्यामुळं कित्येकदा हे यश तुम्हाला आलेलं आम्ही बघितलंय. तर अशा गप्पा या पुढे चालू ठेवणार आहोत. ताई पण आपल्याशी अगदी दिलखुलासपणे बोलतायत. अशा गप्पा थोड्या वेळानंतर परत चालू करूया. आता इथे कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 या रंगलेल्या चर्चेत आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता प्रणितीताईंनी सांगितलं की तरुणांना राजकारणात जास्तीत जास्त ओढा वाढावा अशी त्यांची इच्छा आहे आणि खरं तर खूप चांगली गोष्ट ही शिंदे साहेबांचा संयमी स्वभाव सुद्धा त्या आता हळूहळू आत्मसात करतायत. कारण प्रत्येक गोष्ट काही जास्त अग्रेसिव्ह होत नसते असंही त्यांना आता इतक्या दिवसात लक्षात आलं असेल. मॅडमच्या बरोबर आता गप्पा अशा सुरू ठेवणार आहोत. सुरुवात करूया परत एकदा मनीष सरांपासून. आमदार प्रणिती शिंदे यांच्या फटकळ स्वभावामुळे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मंडळी नाराज आहे असं बोलतात. फटकळ मला माहित नाही, पण काही प्रमाणात त्याच्यात तथ्य आहे, जसं मगाशी आपण उल्लेख केला. पण त्याच्यात सुधारणा करण्याचा सगळेजण, म्हणजे चुका होतात आणि त्यालाच एक्सपिरियन्स म्हणतात आणि आपल्याला अनुभव घेऊन पुढे जायचं आहे. मी काय इकडे टाइमपास साठी किंवा करमणुकीसाठी आली नाही आहे. मी शेवटपर्यंत इथे असणार आहे आणि मी माझ्या जे काही त्रुटी असतील त्या 100% सुधारायचा प्रयत्न करीन. उलट तुमच्या माध्यमातून माझ्याजवळ जास्त क्रिटिसिझम यावा हाच माझा आणि तुमचा प्रयत्न असायला पाहिजे. मला माझ्या अवतीभवती फक्त चांगली बोलणारी लोक कमी ठेवायचेत, टीका करणारी लोक जास्त पाहिजेत, मगच मी सुधारू शकते. आणि माझी ती मानसिकता आहे ऍक्सेप्ट करायची. मी असं नाही म्हणत की मी नाही आपण सगळे ह्युमन, आपल्या चुकणं हे आपल्या सगळ्यांच्या स्वभावात असतं. पण अर्थात त्या चुका ऍक्सेप्ट करून सुधारणं पण तेवढंच महत्वाचं असतं आणि ते मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे. पण ते 100% ते माझ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. जसं मी म्हणाली, इतरांमध्ये चर्चा न करता मग त्याची चर्चा, मग त्याची अफवा आणि हे होण्यापेक्षा डायरेक्टली मला येऊन बोला, मी ओपनपणे स्वीकार करीन. पण फटकळ हा शब्द नाहीये तसं. पण जसं आपण मगाशी म्हणालो की त्रुट्या असतील तर मी 100% सुधारीन. कारण का जसं मी म्हणते की मला इथे बरेच वर्ष आहे आणि मी लोकांची सेवा करत राहीन. मला त्याच्यातच समाधान मिळतो. जर मला माहित नाही मी किती काम केलं, किती निधी, पण माझ्या छोट्याशा प्रयत्नामुळे जर एकाच्या चेहऱ्यावर काही आनंदाचे क्षण येऊ शकतात तर मी
दिवसाच्या शेवट जेव्हा होतो तेव्हा मी समाधानी असते. शेवटी अर्थात सगळं करणारा वर बसलाय, पण त्यांनी आपल्याला जी ताकद दिली आहे त्याचा वापर आपण लोकांच्यासाठी केला पाहिजे, स्वतःसाठी नाही किंवा स्वार्थासाठी नाही. आणि हेच घेऊन मी रोज त्या ठिकाणी माझं काम करत असते. आणि ह्याच्यात ऑफकोर्स काही चूक झाली तर मालक शेवटी लोक आहेत, जनता आहेत. आपण लोकशाहीमध्ये राहतो जिथे लोकांची शाही असते, कोणत्या नेत्याची हुकुमशाही नसते आणि नसायला पाहिजे. तर ते तसं झालं तर ती लोकशाहीची सर्वात मोठी हत्या असं मला वाटतं. आणि सगळी ताकद ही लोकांकडे असते, त्यांनीच आपल्याला बनवलं, ते आहेत म्हणून आपण आहोत आणि ते माझ्यासाठी मोठे आहेत. आम्ही कोणी नाही आहोत. आज तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय ते लोकांमुळे. तर तेच म्हणजे त्यांच्या समोर मी रोज नतमस्तक होण्याची भावना माझ्या मनात असते. आणि जर मी ह्याच्यापासून दूर गेली तर 100% मला तुम्ही सांगा, तुम्ही थांबवा, कारण का चाबूक तुमच्या हातात आहे. ते माझं काम आहे, त्यासाठी मी राजकारणात आली. जर 1 मिनिटासाठी पण जर मी ह्याच्यापासून दूर गेली तर म्हणजे माझ्या हातून खूप मोठी चूक घडेल असं मला वाटतं. ताई, अनेक जण काँग्रेसमध्ये यायला इच्छुक आहेत, फक्त आपल्यामुळेच त्यांचा काँग्रेस प्रवेश थांबलाय अशी चर्चा आहे. आमचा एक मोठा विचार आहे, कुटुंब आहे. जर आमच्या पक्षाची ताकद, संघटनेची ताकद वाढत असेल तर आमचे दरवाजे खुले आहेत त्यासाठी. अर्थात ते जर युवक असतील, प्रामाणिकपणे काम करत असतील आणि शिंदे साहेबांना काँग्रेस शेवटी पक्षामुळे आम्ही असतो, पक्षाशी एकनिष्ठ असायला पाहिजेत, तरच ऑफकोर्स आम्ही त्यांना घेऊ. आणि जे एकदा जर त्यांनी काही म्हणजे एक प्रकारचा विश्वासघात ज्याला म्हणतात जर केला असेल तर आमचा सोडा, कार्यकर्ते नाराज होतात की कार्यकर्ते राबतात इलेक्शनच्या वेळेस, त्यांच्या विरोधात राबतात आणि मग नेमकं त्यांनाच परत घेणं, कुठेतरी कार्यकर्त्यांची नाराजी होते. आणि काँग्रेस पक्ष हा शेवटी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यांचं पण ऐकणं अनिवार्य आहे आणि त्याच पद्धतीत आम्ही काम करत असतो. नाही, आपल्या गटाचे काही नगरसेवक तिकडे जात आहेत असा दावा केला जातो. मला असं वाटतं काही दिवसापूर्वी नाही, काही महिन्यापासूनच आमच्याकडे 12-15 असं म्हटलं जातं, पण शेवटी ती खरी संख्या काय ते समोर येत नाहीये. आणि काही जे असतील त्यांना मग काही प्रमाणात पक्षाने गृहीत धरलं का नाही तो मोठा प्रश्न आहे. आणि काही जे नाही आहेत त्यांच्याशी 12-15 मध्ये त्यांनी खुलासा पण दिला आहे. तर मला असं वाटत नाही की त्याच्यानी फारसा फरक पडू शकतो. कारण का कुठेतरी असं मला वाटतं अशी जे असतात ते आतमध्ये असून सुद्धा बाहेरच काम करत असतात आणि मग ते बाहेर गेलेलीच बरं असतं कधी कधी. ताई, 2014 हे वर्ष तुमच्या दृष्टीने आणि एकंदरीत देशाच्या महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. लोकसभा निवडणुका, एकीकडे मोदी लाट आणि दुसरीकडे MIMचा वाढता प्रभाव. तर लोकसभेनंतरच्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये तुमचा खूप मोठा संघर्ष झाला, तुम्ही विजयी झालात आणि विजय झाल्यानंतर पहिल्यांदा जे शब्द होते तुमचे ते MIM वर बंदी घाला. तर या मागणीवरती तुम्ही आजही ठाम आहात का? कारण MIMचं म्हणणं आहे जी इतके दिवस काँग्रेसकडे मतं होती मुस्लिम समाजाची ती MIM कडे वळले, त्यामुळेच आमदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचा तिळपापड होते. याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं 2014 मध्ये जे आपल्या देशात झालं ते देशासाठी खूपच हानिकारक होतं. आणि जसं मी म्हणाली, एक लोकशाहीची मोठी हत्या. कारण का वोट्सचं जे डिव्हिजन बघतो आपण जातीवर किंवा समाजावर ते खूप मोठ्या प्रमाणात 2014 मध्ये झालं. एका लोकशाहीमध्ये असं होणं खूपच चिंताजनक पुढच्या भविष्यासाठी असू शकतं. आणि म्हणून तेव्हा पण माझी मागणी होती की जर इलेक्शन हे कामाच्या आधारावर जिंकली पाहिजेत किंवा वोट्स कामाच्या आधारावर मागितली पाहिजेत आणि वोटिंग पण कामाच्या आधारावर झालं पाहिजे. ज्या दिवशी आपण धर्म, जात, पात ह्या बेसिसवर वोट्स मागायला गेलो किंवा वोटिंग झालं तर त्या दिवशी खूप मोठा, जसं मी म्हणाली, एक प्रकारचं वातावरण निर्मिती होते जे आपल्या देशासाठी खूप चिंताजनक असू शकतं. आणि नेमकं 2014 मध्ये आपण बघितलं लोकसभेच्या इलेक्शन मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात विभागणी झाली, तसंच विधानसभेत झाली. आणि मी या मताची आहे की MIM आणि RSS मध्ये फारसा फरक नाहीये. माझ्या दृष्टिकोनात ते दोन्ही आहेत. आणि असे जर काही संघटना किंवा पक्ष असतील जे केवळ धर्माच्या नावावर वोट मागत असतील तर ते चुकीचं आहे. आणि ऑफकोर्स त्यांच्यावर निर्णय झाला पाहिजे आणि त्यांच्यावर एक प्रकारचा आळा घातला पाहिजे. ह्या मताशी मी अजूनही
ठाम आहे. कोणताही पक्ष असू दे, कोणतीही संघटना असू दे, काही असू दे. आणि ज्या पद्धतीत युवकांचं बघण्याचा दृष्टिकोन, खरं तर आपल्या देशात अनेक वर्षापासून एकीकडे मस्जिदमध्ये अजान होत असतं, दुसरीकडे मंदिरात आरती होत असते. हे काल परवाचा नाहीये विषय, हा अनेक वर्षापासून आपल्या देशात होतोय आणि ही आपल्या देशाची ताकद आहे. पण काही वर्षापासून, 2.5 वर्षापासून ह्या ताकदीला आपली कमजोरी बनवायचा काही पार्टीज आणि संघटना प्रयत्न करतात, ज्याच्यामुळे आपल्या देशात आणि आपल्या बाजूच्या देशात काही फरक राहिला नाहीये आणि ज्याच्यामुळे आपलं देश हे 10 वर्ष मागे गेलंय. तर ह्याचा खूप मोठा नुकसान होतोय आपल्या देशाला, आपल्या पुढच्या पिढीला. आणि म्हणून ह्याच्यावर आळा घालणं आता खूप महत्वाचं आहे. आणि कुठेतरी ते सेक्युलर, म्हणजे आपलं देश सेक्युलर आहे, जी आपली ताकद आहे, अखंड आपलं देश अखंड ठेवणं, ह्याच्यातच आपला विजय आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी मी 100% प्रयत्न करीन. जर असं कुठे होत असेल, मी युवकांना पण आव्हान करते की ह्याला बळी पडू नका. ह्या देशाला तुमची गरज आहे आणि आपल्या देशाची ताकद आपली अखंडता आहे आणि आपला सर्व धर्म समभावचा जो विचार आहे आपल्या देशात अनेक वर्षापासून, तो आहे. ह्याला जर कुठे खतरा होत असेल तर तो आपण राजकारणात असो, समाजकारणात असो किंवा एक विद्यार्थी जरी असला, युवक जरी असला, तरी आपण हे जर आपल्या डोळ्यासमोर होताना दिसत असेल तर आपण हे ताबडतोब, मला असं वाटतं, त्या ठिकाणी थांबवायला पाहिजे. हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. MIM मुळे आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेसला फटका बसेल असं वाटतं? काँग्रेसची ताकद, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसची लोक आहेत, काँग्रेसचे कॅन्डिडेट्स आहेत, काँग्रेसचा विचार आहे. आणि एकंदरीत आता जे विरोधक करत आहेत ते कुठेतरी चुकीचं आहे. आणि जे करत आहेत त्यांची स्ट्रॅटेजी एकंदरीत लोकांना कळली आहे की हे फक्त 5 वर्षातून किंवा निवडणुकीपुरतीच मर्यादित हे सगळे पक्ष असतात. जेव्हा तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा विषय असतो तेव्हा ह्या पक्षातले कोणतेही लोक त्यांच्यापाशी नसतात. काँग्रेसचा कार्यकर्ता नेहमी काही असं तरी त्यांच्यापाशी पहिला पोचत असतो. तर आमचा काँग्रेस पक्षाचं जे धोरण आहे, काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे, तोच घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. आणि मला खात्री आहे की त्याच्यावर पुन्हा काही काळ थोडासा दुसऱ्यांना चान्स देऊया असं लोकांची मानसिकता होती, पण दिला गेला आणि त्याच्यानंतर फारसं काही झालं नाही. तर आता लोक पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळतील अशी मला 100% खात्री आहे. आणि येणाऱ्या महापालिकेत आम्ही आमचं धोरण आणि विरोधकांनी दिलेली आश्वासन ते कोणतीही पूर्ण करू शकले नाहीत, किंवा कोणतेही पक्ष असेल जे सेक्युलर पक्ष आहेत त्यांना साथ देण्यातच लोकांचा फायदा, आमचा सोडा, लोकांचा फायदा, देशाला फायदा, आणि तरच कामं होऊ शकतात. नाही तर प्रत्येक वेळेस तेच होईल, एकाच समाजासाठी, दुसऱ्या समाजासाठी, आणि मग काय त्याच्यातून काही साध्य होत नाही. म्हणून आमच्या ताकदीवर आम्ही निवडून यायचा प्रयत्न, दुसऱ्यांना कमी करून नाही, पण आम्हाला आमच्या ताकदीवर आम्ही मोठा होण्याचा प्रयत्न. सोलापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही असं बोललं जातं, ते आपण लक्ष न दिल्यामुळे होतंय असं बोललं जातं. मला वाटत नाही ह्याच्यात काही तथ्य आहे. आज जेवढी काँग्रेस एकत्र आहे तेवढा दुसरा कोणताही पक्ष एकत्रित नाही आहे. दुसऱ्या पक्षातली तुम्हाला दिसतं रोज पेपरमध्ये आपण काहीतरी वाचतो, त्यांच्या मंत्र्यांचं होत नाही किंवा त्यांच्या मित्र पक्षाचं आणि त्यांचं पण होत नाही. तसं एकंदरीत काँग्रेसमध्ये खूपच चांगल्यापैकी एकी आहे, हे माझं ठाम मत आहे. आणि त्यामुळेच आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी सीट्स आणायचा प्रयत्न करू, तीच आमची ताकद आहे. ताईंबरोबर चर्चा करताना अनेकविध मुद्दे आता समोर आले. त्या म्हणाल्या की जाती धर्माच्या नावावर अनेक पक्ष सध्या मतं मागतायत, तर त्याला पण तुम्ही बळी पडू नका. ताईंशी गप्पा अशा सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमात पुन्हा एकदा घेऊया छोटीशी विश्रांती. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. चल youth, अब घर से निकल. चल youth, अब घर से निकल. चल youth, अब घर से निकल.
कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. ताईंबरोबर चर्चा अतिशय दिलखुलासपणे सुरू आहे. आम्ही खूपशे प्रश्न विचारले आहेत, अजून काही प्रश्न बाकी आहेत, त्यातून आणखीन काही मतं आता समोर येतील. तर आता पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात करूया मनीष सरांपासून. काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील, सलमान खान असतील, यांच्या लग्नाबाबत सारखी चर्चा होती या राज्यात आणि देशात. तशीच चर्चा आपल्याबाबत होती की आमदार प्रणिती शिंदे लग्न कधी करणार. तर एकदा उत्तर देऊन टाका या बिहार कट्ट्याला. सलमान खान आणि राहुल गांधीजी हे खूप मोठे आहेत आणि ते खूप पॉप्युलर आहेत आणि मी ह्या दोघांसमोर खूपच छोटीशी आणि माझं काम आता सुरू झालंय. पण मला वाटत नाही की बऱ्याच म्हणजे काय लोकांकडे कामं आहेत का नाही की त्याच्याबद्दल विचारतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांना वाटतं की व्हायला पाहिजे आणि होईल, पण घाई कोणत्या मला नाही आहे. आणि पण ऑफकोर्स ते खूप महत्वाचं असतं आणि होईल कधीतरी, पण तोपर्यंत माझं काम मला जास्त प्रिय आहे आता सध्या तरी आणि पुढे देखील राहणार आहे. आणि ऑफकोर्स जेव्हा होईल तेव्हा तसं कोणीतरी, तुम्ही म्हणालात मी फटकं आहे, मी हे आहे, मी ते आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणारा पण कोणीतरी असायला पाहिजे. सो तो तसं पण त्याला पण वेळ लागतो आणि मला माहिती आहे ना माझा थोडा अडजस्टिंग तो असायला पाहिजे माझ्यापेक्षा जास्त, कारण दोन्ही स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज आल्या की मग प्रॉब्लेम होऊ शकतो. तर पण सध्या मला माझ्या कामातून खूप समाधान आणि जेव्हा होईल तेव्हा होईल. सोलापूर शहराच्या स्मार्ट सिटी मध्ये समावेश झाला तर नक्की खरंच स्मार्ट शहर होईल का सोलापूर? दोन गोष्टी मला ह्याबद्दल मांडायच्या. एक तर स्मार्ट सिटी एका रात्रीत होत नाही. भाजप आणि सेनेची लोक ह्याबद्दल क्रेडिट घेत आहेत की आमच्यामुळे झालं आणि हे झालं. कोणतेही शहर एका रात्रीत स्मार्ट सिटी होत नाही. जे झालंय सोलापूर शहर स्मार्ट सिटी ते केवळ काँग्रेस आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महापालिकेमध्ये जो अनेक वर्षापासून जो उलाढाल झाला, मोठ्या मोठ्या ह्या ठिकाणी आम्ही रक्कम आणि निधी आणू शकलो, त्याच्यामुळे एकंदरीत सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर महानगरपालिका आली असं माझं ठाम मत आहे. दुसरी गोष्ट, इथे तीव्र दुष्काळ असून सुद्धा आपल्या इथे पाणी आहे, कारण 20 वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी उजनी पासून सोलापूर शहरापर्यंत जवळजवळ 100 किलोमीटर पिण्याची पाईपलाईन आणली. तेव्हा पण विरोधकांनी प्रचंड प्रमाणात टीका केली साहेबांवर, पण आज तेच विरोधक ते पाणी पितायत. आणि दुष्काळ असून सुद्धा आपल्या इथे पाणी आहे म्हणून आपण स्मार्ट सिटीमध्ये आलो. आपल्या इकडे एवढी रस्त्याची कामं होत आहेत मोठी मोठी, म्हणजे जसं आपण नगरोत्थानच्या माध्यमातून जेवढी निधी आली तेवढी स्मार्ट सिटीमध्ये अजून 10 वर्ष येणार पण नाही, एवढी निधी आली आणि म्हणून आपण त्याच्यात ते निकष होते, त्याच्यामुळे आपण स्मार्ट सिटी मध्ये आलो. पण एकंदरीत आपण जेव्हा जर स्मार्ट सिटी योजनेचा अभ्यास केला तर स्मार्ट सिटी नाहीये ऍक्च्युअली, ते फक्त स्मार्ट एरिया आहे. सोलापूर शहरामधला फक्त 2% भागामध्ये विकास होणार आहे आणि ते पण स्मार्ट सिटी म्हणजे काय, तिथे वायफाय होणार आहे आणि सुशोभीकरण होणार आहे. स्मार्ट रस्ते तुम्ही ऐकलं असेल तर रस्त्याचं तिकडे रस्ता नाही होणार आहे. स्मार्ट रस्त्याच्या आजूबाजूला फक्त बाकडे आणि झाडं आणि हे सगळं लावलं जाणार आहे. म्हणून मला कुठेतरी आता असं हे होतं की स्मार्ट सिटी पण त्यांच्या इतर घोषणेसारखी एकंदरीत एक बोगस योजना आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. अजूनही त्याची निधी आली नाहीये आपल्याकडे, काही कामं पण सुरू झाली नाही आहेत. आणि स्मार्ट सिटी तुम्हाला खरंच करायचे तर जिथे झोपडपट्ट्या आहेत, जिथे गोरगरीब आहे, जिथे कामगार आहेत, तिथे तुम्ही विकास कामं करा. जिथे ऑलरेडी विकास कामं झाले तिथे करून काय उपयोग, आणि ते पण पूर्ण शहराचा फक्त 2% भाग. कसली स्मार्ट सिटी? लोकांचं एकंदरीत मोठ्या प्रमाणात दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करत आहेत. आणि स्मार्ट सिटी जर झाली तर त्याचे निकष जे 20 वर्ष आपल्या महापालिकेत झालं त्याच्या निकषामध्ये बसतं, म्हणून आपण स्मार्ट सिटीमध्ये आलो. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात फक्त 2 शहर, एक पुणा जिथे पवार साहेबांचं नेतृत्व आहे आणि दुसरं जिथे शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे सोलापूर, ह्या 2च पहिल्या टप्प्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये आला. ह्याच्यावरून कळतं की आमचे नेते आणि महाराष्ट्राचे बलाढ्य नेतृत्व जे आहेत हे दोघं, त्यांच्याच नेतृत्वाखाली जे महानगरपालिका आहे त्या स्मार्ट सिटीमध्ये आला. पण एकंदरीत स्मार्ट सिटी योजनाच्या माध्यमातून बरंच काही होऊ शकलं असतं, पण हे सरकार त्याकडे लक्ष देत नाही. उलट लोकांची दिशाभूल करून फक्त 2% शहराच्या भागात जिथे ऑलरेडी विकास झालाय तिथेच विकास करण्याचा एकंदरीत भूल थापा देऊन ह्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.
आगामी महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी युती होणार का? अर्थात ती वाटचाल आमची त्याच्याकडेच चालली आहे. सेक्युलर वोट्स डिवाइड नाही झाले पाहिजेत, हा आमचा प्रयत्न आहे. कारण आज जसं आपण म्हणालो की ह्या सगळे भाजप असेल, सेना असेल, जातपाती जातीचं राजकारण करतात आणि त्याच्यावर निवडून येतात. 5 वर्ष काही काम करत नाहीत, एकदा निवडून आले की निवांत बसतात, जे आपल्याला दिसून येतंय. त्यांची मानसिकता तशी झाली. आता आम्ही निवडून आलो, आम्हाला कोण टच नाही करू शकत. मोदीजींपासून ती मानसिकता खालपर्यंत दिसून येते आपल्याला. आणि म्हणून सेक्युलर वोट्स डिवाइड नाही झाले पाहिजेत. त्यांच्यामध्ये काय होते अजून माहित नाही, पण आम्ही एकत्रित लढणार आणि त्यातच आपली ताकद आहे. काँग्रेस निवडणुकीमध्ये पैसे वाटप करताना विजयी होतं असा आरोप आडम मास्तरांनी BR कट्ट्यावर केलाय. असं जर असतं तर आम्ही आजपर्यंत एक पण निवडणूक हरलो नसतो. आणि साहेबांचा एवढा मोठा लोकसभेमध्ये झालं तर तसं झालं नसतं. विरोधक आहेत ते दिग्गज आहेत, मला त्यांच्याबद्दल फारसं काही बोलायचं नाहीये. पण शेवटी काही हातात मुद्दे नसले विरोध करण्याचे तर हा एक नेहमीचा मुद्दा येत असतो. आणि जसं मी म्हणाली त्याप्रमाणे आम्ही कामाच्या आधारावर नेहमी निवडून येतो. मार्केटिंग मध्ये आम्ही कमी पडतो. कदाचित लोकसभेमध्ये ते झालं. साहेबांनी एवढं काम केलं पण आम्ही लोकांपर्यंत ते पोचू शकलो नाही. आणि भाजप आणि विरोधक खोटं बोलतात पण रेटून बोलतात, पण आम्ही खरं पण रेटून बोलत कमी पडलो. पण ते नक्की दूध का जला छाछ भी फूक फूक कर पीता है. तर ह्या वेळेस आम्ही आमची कामाच्या बळावरच इलेक्शन प्रत्येक वेळेस लढलं गेलं आहे. आणि लोक पण आम्हाला त्याच मुळे साथ देत आहेत. सोलापूर विकासासाठी आपलं विजन काय असेल? माझं विजन सोलापूरसाठी हेच आहे की पहिले तर ज्या एरियामध्ये कामगार राहतात किंवा जिथे गोरगरीब राहतात, ज्या झोपडपट्ट्या, तिथे आपण विकास पहिले प्रथम केला पाहिजे. स्वच्छता जी आहे त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात आपण लक्ष दिलं पाहिजे. पाणी असून सुद्धा पाण्याचं नियोजन या ठिकाणी व्यवस्थित होत नाही. सगळ्यांना आपण रोज वेळेवर आणि त्या प्रमाणात पाणी प्रेशरने देऊ शकतो एवढं आपल्याकडे पाणी आहे. तर त्यावर माझं लक्ष राहील. आणि मला असं वाटतं विकासासोबत, शहराच्या विकासासोबत माणसांचा पण विकास होणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण उड्डाणपुलं बांधतो पण जर एक गरीब माणूस त्याच परिस्थितीत राहिला तर कुठेतरी एक संतुलन बिघडतं असं मला वाटतं. तर तो विकास माणसाला पण विकसित करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. आणि त्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक जण पुणे आणि मुंबईकडे वळतो तर प्रत्येक युवकामध्ये ही क्षमता असते की तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. आपण बघतोय की गेले 5, 6, 10 वर्षामध्ये बऱ्याच युवकांनी स्वतःचे या ठिकाणी ज्याला म्हणतात छोटे छोटे उद्योग आणि व्यवसाय चालू करून त्याच्या खाली 5-6 लोक कामाला लावून त्या ठिकाणी प्रगती केली आहे. तर माझा भर त्यावर राहील. ह्या युवकांना अडचण एवढीच असते की त्यांना फायनान्शियल लोन वेळेवर मिळत नाही किंवा त्यासाठी बऱ्याच कागदपत्र हे ते तयार करा, बँका ओपन नसतात. तर अशा युवकांना देखील आपण मदत केली पाहिजे. तुमचं चॅनलचं सगळ्या युवकांचं चॅनल आहे. असे जर आपल्या गावातच आपल्या शहरात राहून आपण इथेच काहीतरी विकास करण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं त्या माध्यमातून फारशी संधी आहे. प्रत्येक वेळेस मोठी इंडस्ट्री मोठं हे यायला पाहिजे असं नाहीये. आपण ज्याला एंटरप्रेन्योरशिप म्हणतो सेल्फ, त्यावर माझा भर राहणार आहे. UPSC MPSC च्या माध्यमातून बरेच युवक इच्छुक असतात आणि त्यांच्यामध्ये क्षमता असते. पोलीस ट्रेनिंग साठी बरेच युवक असतात. बऱ्याच फॅक्टऱ्यांमध्ये युवकांची गरज असते पण त्यांच्यात ते कौशल्य नसल्यामुळे कुठेतरी कमी पडतो. तर ते कौशल्य, ती गॅप भरण्यासाठी त्यांना ते स्किल ट्रेनिंग देणं पण तेवढं महत्वाचं असतं. तर ह्या गोष्टींवर माझा भर राहणार आहे. तर शहराच्या विकासासोबत लोकांचा पण विकास झाला पाहिजे, ह्या 2 गोष्टींवर माझा भर असेल. आगामी पालिका निवडणूक आहे, मतदारांना काय आवाहन करायला? एवढंच आवाहन करते की जे झालेली कामं आहेत
कामांवर आधारित आपण लोकांना साथ द्या, आशीर्वाद द्या. बरेच पक्ष येतील तुमच्याकडे येणाऱ्या ह्या 20-25 दिवसात, जे कधी न दिसलेली लोक अशी तुम्हाला दिसून येतील. 5 वर्षात न फिरकलेली लोक तुम्हाला दिसून येतील, जे कधी तुमच्या दुःख सुखात तुम्हाला मदत न केलेली अशी लोक दिसून येतील. आणि जे तुम्हाला जातीचं, पातीचं आणि इतर लक्ष्म्यांचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. पण ह्या गोष्टींना बळी पडू नका. 2.5 वर्षापूर्वी आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे भाजप सरकारकडून. एकही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाही. उलट लोकांना रांगेत लावण्याचं काम त्या भाजप सरकारने केलं. ज्यांच्यासाठी आम्ही इंदिरा गांधीजींच्या सुकडीपासून ते सोनिया गांधीजींच्या अन्नधान्यापर्यंत आम्ही लोकांना धान्य देण्याचा प्रयत्न केला, ह्या भाजप सरकारने त्या केसरी कार्ड धारकांचं धान्य आणि ताटातला घासच हिसकावून घेतला. अन्नधान्य योजना बंद केली. आज रेशन दुकानामध्ये माल नाहीये. संजय गांधी निराधारचे पगारी गेले 12 महिने बंद पडल्यात. महागाईवर तर नियंत्रण नाहीच आहे. तूर डाळ घ्यायची का सोनं घ्यायचं, सोनं घ्यायला गेलं तर सराफ कट्टा पण बंद. ती लोक पण नाराज झाले. तर नेमकं जावं कुठे? सर्वात जास्त फटका फक्त गोरगरिबांना, सर्वसामान्यांना नाही, पण काही व्यापारी ज्यांनी खरंच मोदीजींची मदत केली त्यांना पण ह्याचा फटका बसला आहे. तर आता आपण कोणत्याही भूल थापांना न पडता जे प्रामाणिकपणे काम करणारी लोक आहेत त्यांना आपण साथ द्या आणि आशीर्वाद द्या. आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सेवेत हजर आहोत आणि आपल्या सोबत आहोत. आपल्यासाठी काम करू, एवढंच मी लोकांना कळकळीची विनंती करते आणि शब्द देते. ताई, तुमचा लाडका सोलापूर मतदारसंघ आहे, तर त्यातल्या आपल्या महिला आपण बघतो, कोणत्या पातळीवर त्या स्मार्ट व्हाव्यात अजून, वैचारिक, आर्थिक, शारीरिक, असं तुम्हाला वाटतं? प्रथमतः सोलापूर शहराचं नेतृत्व करायला मला संधी दिली हे मी माझं नशीब समजते. आणि महिलांकडूनच मी सुरुवात केली, महिलांपासून सुरुवात केली. आणि ह्या महिलांकडून मला जेवढं काही शिकायला मिळालं तेवढं कदाचित मला शाळेतून, कॉलेजमधून पण मिळालं नाही. माझ्या बचत गटच्या महिला, त्यांचे सुख दुःख, ते कसं त्यांच्या प्रत्येक म्हणजे बारसा असू देत किंवा काही असू देत, त्यांनी मला त्या ठिकाणी सामील करून घेतलं. प्रत्येक प्रसंगाला त्यांनी मला बोलवलं. तर मी त्यांची मनापासून सगळ्यांची ऋणी आहे, त्या महिलांची. बीडी कामगारांचा मोर्चा असू दे, बचत गटचं आंदोलन असू दे, नेहमी माझ्या महिला माझ्या सोबत असतात. अगदी 2014च्या इलेक्शन मध्ये देखील मला महिलांनी त्या ठिकाणी, मला भीती होती खूप इलेक्शनच्या वेळेस की आपण एवढं काम केलं पण शेवटी काम करणाऱ्याच लोकांना नाही साथ दिली तर मग नेमकं काय करायचं. आणि कुठेतरी मग विश्वास सोडून जातो की काम करायचं का नाही, अशी एक भीती होती. पण शेवटी प्रामाणिकपणाचा त्या ठिकाणी विजय होतो, सर्वधर्म समभावचा विजय होतो. आणि तो विजय माझा नव्हता, माझ्या लोकांचा होता असं मला वाटतं. तर महिला स्मार्ट होण्यासाठी अनेक गोष्टी, मला असं वाटतं आर्थिक क्षमतेसोबत मानसिक बळ पण त्यांना कुठेतरी देणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि माझा तो शेवटपर्यंत प्रयत्न राहील. मी महिलांसोबत आहे आणि मी त्यांना विसरू नाही शकत आणि मी त्यांना सोडू पण नाही शकत. कुठेतरी आता हल्लीच्या नोटबंदीच्या ह्याच्यामुळे मला असं वाटतं की महिला बचत गट खास करून आपण सगळ्या महिला पैसेची बचत करत असतो. कधी कधी आपण आपल्या पतीला पण सांगत नाही, भावाला सांगत नाही, वडिलांना सांगत नाही. आणि इथे आता एका परक्या मर्दाला आपल्याला सांगायची वेळ आली आहे. म्हणून मी ह्याचा ठामपणे निषेध करते. आणि कुठेतरी आपण सगळे जर संघटित झालो, एकत्रित आलो तर महिलांची ताकद मला असं वाटतं अफाट असते आणि अशक्य पण शक्य करून दाखवते. मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून महिलांना आवाहन करते की त्या ताकदीचा वापर फक्त बाळाचा जन्म होताना किंवा कोणते त्रास सहन करण्यासाठी वापरू नका, पण स्वतःच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्या ताकदीचा वापर करा. आपण सगळे एकत्रित येऊन मला असं वाटतं संघर्ष केला तर बराच काही बदल होऊ शकतो. आणि अर्थात आपल्या वडिलांच्या साथीशिवाय, पतीच्या, मुलाच्या साथीशिवाय, भावाच्या साथीशिवाय आम्ही फारसे पुढे नाही जाऊ शकत. तर तुमची पण साथ तेवढीच महत्वाची. शिंदे साहेबांनी उजनीचं पाणी सोलापूरला आणलं, विद्यापीठ आणलं, असं काँग्रेसवाले निवडणूक आली की सांगत राहतात. असं किती वर्ष सांगणार, असं विरोधक आपल्यावर आरोप करतात. म्हणजे शिंदे साहेबांनी फक्त एवढंच काम केलंय का सोलापूरमध्ये? उजनी आणि पाणी सोडून शिंदे साहेबांनी इतकी कामं केली आहेत
पण विरोधकांना त्याची विसर पडले. कदाचित त्यांनी बदाम खावं का असं काहीतरी त्यांची क्षमता आठवण्याची खूप कमी असं मला वाटतं. आणि जसं मी म्हणाली की काही प्रमाणात आमचं पण आहे की आम्ही ते मार्केटिंग करू नाही शकलो. फक्त उजनीचं पाणी आणि विद्यापीठ तेवढंच, पण NTPC आहे, नगरोत्थान आहे, छोटी छोटी अनेक अशी कामं आहेत आणि त्याचा आम्ही पुस्तक पण छापलं आणि ते पण कमी पडलं. उलट विरोधकांना शिंदे साहेबांनी केलेली कामं एवढी पटतायत की स्वतः त्यांनी शिंदे साहेबांनी केलेले रस्त्याच्या कामासाठी मोदीजींना आणलं. रायत्या बिळातले नागोबाची भूमिका मात्र विरोधक बजावतात आणि वर बोलतात चोराच्या उलट्या बोंबा की काही कामं होत नाहीयेत. तर मला असं वाटतं आता उगाच विरोध करण्यापेक्षा, कारण का विरोध करण्याची त्यांच्याकडे काही मुद्दाच राहिला नाहीये, तर जे त्यांना वाटतं की पेंडिंग कामं आहे, जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा आम्ही केली, आता जी उरले ती त्यांनी करावी उगाच राजकारण न करता. पण एकंदरीत झालेली कामं बंद करण्याचा पण काही विरोधक या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. उदाहरणासाठी आपलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, जिकडे एवढी गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी कमी फीज मध्ये डिप्लोमा करायला जातात, आता त्यांचे शिक्षण मंत्री म्हणतात की या तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाहीतर इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी. हे काय झालं? हे अटीतटीचं राजकारण आमच्या समोर उभं करतात आणि आम्ही तसं होऊ देणार नाही. तर अर्ध्या गोष्टी बंद करण्याच्या मागेच हे अन्नधान्य योजना असेल, बंद करण्याच्या मागेच हे सरकार निघालंय. उलट ज्या अर्धवट गोष्टी आहेत ज्याचा पाठपुरावा आम्ही करू शकलो तो तर आम्ही केला, पण ह्या पुढे तुम्ही देखील त्याचा पाठपुरावा करून अजून त्या ठिकाणी अजून कामं करू शकता. आता एअरपोर्टचाच बघा, आम्ही असताना इथे प्लेन सर्व्हिस सुरू होती, पण किंगफिशरचा तो प्रॉब्लेम झाल्यामुळे ते बारगळलं. आता पुन्हा एकदा किती मी ऐकते गेले 2.5 वर्षात हे प्रयत्न करतात ते प्रयत्न करतात, कोणाच्या प्रयत्नाला यश मिळाला नाही, कारण का त्यांचं बहुतेक कामात लक्ष नाहीये, एकमेकांचे पाय खेचण्यातच त्यांचं लक्ष आहे. आणि जातीयवाद आणि हम बोले सो कायदा आणि एकदा निवांत निवडून आलो तर आम्हाला कोणी टच करणार नाही अशी मानसिकता एकंदरीत त्याच्यामध्येच ही विरोधक पडले आहेत. मला असं वाटतं विरोधकांनी थोडस ते वाचावं आणि त्यांनी ते वाचलं की ते पण कदाचित त्यांच्या पक्षावर डाऊट घेतील आणि आमच्या पक्षाकडे वळतील. ताई, आता तुम्ही म्हणालात की वकील तुम्ही आहात, आमदार आहात, तर कधी मनातल्या मनात एक वकील आणि एक आमदार अशी जुगलबंदी होते का हो? कोणती केस सोडवताना कायद्याचा खूप तुम्हाला चांगला कायदा म्हणजे तुम्हाला अवगत आहे तर त्याचा तुम्हाला फायदा झाला अशी एखादी घटना? बऱ्याच प्रमाणात महिलांच्या बाबतीत जे तक्रारी घेऊन येतात किंवा ते जे अडचणीत असतात तर त्यावेळेस होत असते. पण मला असं वाटतं राजकारणात वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनाने पण बघणं महत्वाचं आहे. एक साईड कधी घेऊ शकत नाही हे मी राजकारणात शिकले. पण ऑफकोर्स जे मी शिकले आणि जो माझा अनुभव आहे तो मी थोडाफार ह्या ठिकाणी वापरते. ताई, तुम्ही आता आमच्या बरोबर एवढ्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात. तुमच्या मनातले अनेक जी उत्तरं होती ती आम्हाला मिळाली, अनेक नागरिकांपर्यंत ती पोहोचली. आणि आता प्रणिती ताई ज्यांना माहिती होता तर त्याच्यापेक्षा त्या जास्त उज्ज्वलपणे लोकांना कळल्या असतील असं वाटतं. आणि आता कार्यक्रमात इथे थांबते. आपण पुढच्या BR कट्ट्यावर भेटूया आणखीन एका नवीन गेस्ट बरोबर. ताई, तुम्ही इथे आलात, आम्हाला एवढा छान वेळ दिला त्याबद्दल तुमचे BR न्यूज चॅनल कडून हार्दिक आभार आणि तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी विशेषत्वानं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मला ही संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार.